खैरे साहेब नमस्ते. नमस्ते. सुरुवातीला मुलाखतीमध्ये तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी सतीश मोहन खैरे, संचालक लक्ष्मी गीर गोशाळा. 140 गोवंश आहेत आपल्याकडे. माझं शिक्षण DME झालंय, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. नंतर मी PGDBM केलं, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. नंतर मी MBS केलं, मास्टर इन बिझनेस स्टडीज नेविलवाडियामधला. 14 वर्ष कल्याणी कारपेंटर स्पेशल स्टील लिमिटेड मध्ये कामाला होतो आणि आता गेल्या 10 वर्षापासून ही गोशाळा आपण चालवतो. 140 गोवंश आहेत आपल्याकडे. आणि हा फार्म कुठे आहे तुमचा? हा मुक्काम खैरेनगर, पोस्ट पाबळ, तालुका शिरूर आणि जिल्हा पुणे. तर असा हा फार्म आहे आपला. स्वतःची 5 एकर शेती आहे, शेती प्लस फार्म दोन्ही आहे. गोपालनाकडे कसे वळले तुम्ही? राजीव दीक्षितांना फॉलो करत होतो हा. आणि त्यांचं 2003 सालाच्या आसपास एक व्याख्यान ऐकलं होतं की विषारी शेती आणि त्याचे साईड इफेक्ट. त्याच्यामुळे विषमुक्त शेतीकडे येण्यासाठी ते राजूभाईंचं व्याख्यान ऐकलं होतं. त्यानंतर ते डोक्यात होतं आपलं कधीतरी ह्या विषयाकडे यायचं. 2014 नंतर आमचा प्लांट काही पोल्युशन एन्व्हायरमेंट केसेस मुळे बंद होणार असं ऐकायला भेटायला लागलं. पण ठरवलं की येणाऱ्या 2-3 वर्ष आपलं तयारी करायची, चांगलं काम करून पैसा मिळायला पाहिजे. त्या उद्देशातनं मग यायची तयारी चालू केली आणि 2016 मध्ये सुरुवात केली. तुम्ही म्हणताय 2 कालवडींपासून सुरुवात केली. आज रोजी किती गोवंश आहे? आज 140 प्लस गोवंश आपल्याकडे आहे. आपण गेल्या 10 वर्षात एकही गाई विकलेली नाही आणि त्यामुळे सगळ्या गाई आपण सांभाळतो. 140. आणि आणखी एक वैशिष्ट्य तुमच्या गोशाळेचं सांगा की तुम्ही काही नंदी विकल्या नाही, त्याबद्दल माहिती. नंदी विकला नाही असं नाही, पण नंदी रेअर टू रेअर 1-2 नंदी कुठं दिले. बाकी आता आपल्याकडे छोटे मोठे 35 नंदी आहे. तर ते योग्य ब्रीडिंग साठी जाणार असेल तरच आपण विकणार आहे. चुकून जरी ते कसायच्या तावडीत जर म्हणजे जाणार असेल ते लो कॉस्टला आपण ते नंदी विकत नाही. अपेक्षा एवढीच आहे की गायी भरवल्या पाहिजे त्या नंदीकडनं, किंवा वस्तूवर शेतातलं काम करून घ्यायचं असेल तर हरकत. हा, फक्त चुकीच्या मार्गाला जायला नको. मार्गाला जाऊ. बरोबर. सुरुवात कशी झाली? म्हणजे सुरुवात आल्हाददायक होती, अडचणी आल्या की सुरुवात चांगली होती, आता अडचणी येत आहेत? नाही, सुरुवातही टफच होती हा. आणि आताही विषय टफच आहे. तर सुरुवात केली होती आपण 2 कालवडींपासून. नंतर ते एकदम 23 लॉट घेतला. मग ते परत टोटल असं 57 गाई खरेदीच्या आपल्याला. तर सुरुवात त्याही वेळेस टफ होतं, आज तर अजून जास्त टफ आहे. कारण आता आपण घेतलेल्या गाई 2016 मध्ये ज्या गाई घेतल्या आपण त्यांचं वय 8-10 वर्षाच्या आसपास, 7-8 वर्षाच्या आसपास. आज 10 वर्ष होऊन गेले. तर गोशाळेमध्ये आता जवळपास 57 मधल्या 35 ते 40 गाईंचं वय आज म्हणजे किमान 16-17-18 वर्ष आहे. म्हाताऱ्या गाई आहेत, म्हाताऱ्या गाई असते. त्यामध्ये 140 मध्ये फक्त 30 गोवंश बाकी 110 गोवंश माकड. ते सांभाळणं, ते प्रॉफिट मध्ये चालवणं आणि माणसं मॅनपॉवर हा सगळ्यात मोठी अडचण त्या क्षेत्रात. दुसरी अडचण आहे चारा, दुसरी अडचण आहे आर्थिक मॅनपॉवर. त्या गोष्टी आहेत सगळ्यात पहिले गरजेचं आहे. आज अडचणी जास्त आहेत, पण आता आपण अनेक प्रोडक्ट बनवतो त्याच्यामुळे त्या अडचणीवर आपल्याला मात करणं सोपं होतं. चारा नियोजन कसं करतो मग एवढ्या गोवंशासाठी? चारा नियोजन आता काय होतं, मोकळ्या गाई आपल्या 5 ते 6 महिने तरुण असतात. तर त्यावेळेस आपल्या चारा 40-50% कमीच चालतो. दुसरा विषय असा आहे की आपण स्वतःची टोटल जवळपास 15-16 एकर शेती करतो. तर त्या शेतीमध्ये आपण स्वतः चारा उगवतो, तो कापून आणतो, गाईंना खाऊ घालतो. त्याच्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात विकत चारा घेतो. शेतकऱ्यांची समजा मक्याची कणसं गेली, त्याची मक्याची ताटं विकत घेणं, कडवळाची वावर असतील ते कडवळ विकत घेणं, कडबे कोणाचे विकायला असतील ते कडवा विकत घेणं. आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी हरभऱ्याचं कुटार उपलब्ध आहे तर ते नांदेड, लातूर वगैरे आपण इकडनं लांबून मागवतो, स्टॉक करतो आणि ते गाईंना खाऊ घालतो. बरं, आता यांच्या उदरनिर्वाहासाठी हा जो खर्च लागतोय तो कसा मॅनेज करता तुम्ही? गरज ही शोधाची जननी असते. तर त्याच्यामुळे आपण 2000 सुरुवातीला गाई नवीन होत्या, 165 लिटरच्या आसपास दूध होतं आपलं. तर त्याच्यामुळे ते अगदी त्या काळात दुष्काळ होता. टँकरवर सुद्धा गाई सांभाळणं आम्हाला शक्य झालं, परवडलं. पण त्याच्यानंतर जसजशा गाई लागणं हा प्रॉब्लेम वाढत गेला आणि तिथून पुढे मग 100 लिटर गोठा 50 लिटरवर खाली आला. तर त्यावेळेस तो विषय अवघड गेला. त्याच्यामुळे ते अर्थार्जन हा विषय त्यावेळेस अजून अवघड झाला. मग गरज ही शोधाची जननी असते. आपण काय केलं, मग पंचगव्याचे कोर्सेस अटेंड केले. मग शेण गोमूत्रापासून उत्पादनं बनवणं, ती विक्री करणं वगैरे ह्या सगळ्या विषयात आलो. शेतीसाठी शेतीची आवड पहिल्यापासून आहे. मग शेतीसाठी लागणारे बिना केमिकलची खतं, औषधं वगैरे ज्या आहेत ती सगळी आपण बनवायला चालू केली आणि ती विक्री करायची चालू केली. त्याच्यामुळे अर्थार्जन थोडं वाढत राहिलं. त्यामुळे गोवंश जरी वाढले तरी आपल्या उत्पन्नाचे स्रोत आपण वाढवले आणि प्रत्येकाने तेच केलं पाहिजे. नुसतं दुधामध्ये काही परवडत नाही. माझं प्रामाणिक 80-90% मोठे
मोठ्या दुधामध्ये प्रॉफिटमध्ये नाही. म्हणजे शेण गोमूत्रावर काम करणं गरजेचं आहे. पहिल्या दिवसापासून जर गोठा पहिल्या दिवसापासून जर प्रॉफिटमध्ये आणायचा असेल तर पहिल्या दिवसापासून शेण गोमूत्रावर काम करा. दूध भले व्हॅरी होईल पण शेण गोमूत्र फार व्हॅरी होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यापासून तुम्हाला प्रोडक्ट बनवता येऊ शकतात. मार्केट पण चांगलं आहे त्याला. क्वालिटी ठेवली की लोक येतात तुमच्याकडे. त्यामुळे तो म्हणजे पहिल्या दिवसापासून गोशाळा प्रॉफिटमध्ये असतो. म्हणजे गोशाळा प्रॉफिटमध्ये ठेवायची असेल तर मी 2-3 गोष्टी काय करतो. आता आमच्याकडे अनलिमिटेड गाई त्यामुळे आमच्याकडे ती टास्क टफ आहे. पण लिमिटेड गाई ठेवणं आणि शेण गोमूत्राचा पहिल्या दिवसापासून वापर करणे त्याला व्यवस्था सगळ्यात महत्वाची. व्यवस्था आपलं स्वप्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात 2 गायी हव्यात ज्याने शेतकऱ्यांचं पण शेती करणं सुलभ होणार आहे. आता बघता जागतिक संकटामध्ये युरिया नाहीये, डीएपी नाहीये, त्यानंतर बियाणं मिळणार नाही, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. कीटकनाशक वगैरे कच्चा माल चायनावरून येतोय, रशियामधून येतोय, युक्रेन मधून येतोय, वेगवेगळ्या ठिकाणाहून येतोय. तर अशा वेळेस आपल्या दारात 2 गायी असणं प्रत्येक शेतकऱ्याला फायदेशीर आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याने जर 2 गायी सांभाळेल त्याला परवडेल अशी व्यवस्था सरकारने आणि नागरिक म्हणून आपण जर लोकाश्रय दिला तर राजाश्रय आणि लोकाश्रय त्या 2 गोष्टी असेल तर प्रत्येकाच्या दारात 2 गायी असेल तर आमच्यासारख्या 140 गायी सांभाळायची गरज नाही. 2-2 गायी आपला स्वप्न काय गो आधारित व्यवस्था उभी राहिली पाहिजे. ही गोशाळा तुमचा हा जो फार्म आहे हा आत्मनिर्भर होण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत तुमचे? आता सगळ्यात मोठी आव्हानं मगाशी म्हटल्याप्रमाणे मॅनपॉवर हे सगळ्यात मोठं आव्हान. 140 गायींची जर गोसेवा करायची असेल तर किमान 6-7 माणसं असतात. याच्यामध्ये एकही दिवस सुट्टी नाही. त्यामुळे लेबर मिळणं आणि ते मेंटेन ठेवणं अवघड आहे. शिवाय स्किल लेबर पाहिजे. त्यांना गायीची अटॅचमेंट हवी, गायीच्या आरोग्याच्या समस्या, चाऱ्याची समस्या. अटॅचमेंट असेल तरच तो माणूस घरच्या गायीसाठी सेवा करणार. त्यामुळं ते वातावरण निर्माण करणं, गोशाळा मॅनपॉवर उपलब्ध करणं हे सगळ्यात पहिलं मोठं आव्हान. दुसरं आव्हान आहे मग चारा उपलब्ध करणं. एवढ्या गायींसाठी सुका, ओला चारा आणि सकस चारा जो निकृष्ट नसावा, गायींची तब्येत चांगली राहून किंवा त्यांचे आरोग्य चांगले राहून मेंटेन राहील चारा उपलब्ध करणं. आणि तिसरं परत एकदा मोठं आव्हान आहे अर्थशास्त्र. आर्थिक दृष्ट्या एवढं सगळं फंडिंग जमा करणं आणि ते फंडिंग उभं करून गोशाळा चालवणं. कारण अर्थार्जन असेल तरच गोशाळा टिकू शकतो, नाहीतर नाही टिकू शकतो. आणि त्याच्या पुढचा प्रश्न मी काहीतरी विचारला. हा हेच की प्रयत्न काय चालू आहेत त्यासाठी? प्रयत्न सगळ्यात पहिले चालू आहे की आपल्या गोशाळेमध्ये एक गाडी आपण फक्त 10 लिटर गोशाळा सांभाळतो तरी सुद्धा आपण सरेंडर नाही केलं. आता दुसरा टप्पा गाठलाय आपण. परत एकदा 125 लिटर 120 लिटरच्या आसपास आपलं दूध आहे आणि अजून 20-25 गायी व्यायला आहेत. लवकरच आपण 200 लिटर टप्पा क्रॉस करू. 140 गोवंश मध्ये 200 लिटर दूध खूप चांगलं परफॉर्मन्स आहे. अगदी त्याचं 70 रुपयांनी जरी जागेवर व्हॅल्युएशन केलं तरी ते साधारण 4-4.5 लाखाचा रेव्हेन्यू देतं. थोडक्यात नुसत्या दुधात गोठा प्रॉफिट आणणं. त्यामुळे पहिलं टार्गेट ते की 200 लिटर दूध अचीव्ह करणं. दुसरं टार्गेट आहे जे काही शेण गोमूत्र वगैरे पडतं गोशाळेत उपलब्ध आहे ते सर्वच्या सर्व विक्री करणं. ते जर सर्वच्या सर्व विक्री करू शकलो आणि अनेक उत्पादन बनवतो आपण, साबण, दंतमंजन, धुपकांडी, नस्य, अमृतधारा, तक्रासव वगैरे सगळ्या गोष्टी. ताकाचा विषय काढतो. गोशाळेमध्ये 120 लिटर दुधाचं दररोज 250 लिटर ताक करते. साधारण महिन्याला 7,500 लिटर ताक करते. ते जर आपण 40 रुपयांनी जरी मार्केटिंग करू शकलो तरी 7,500 लिटर गुंडे 40 रुपये. तर लिटरली 3-3.5 लाख रुपये गोशाळेमध्ये. म्हणजे गोशाळेचा 80% खर्च ताकामध्ये. आता ताकापासून आपण 4 प्रोडक्ट बनवतो प्रामुख्याने. एक तक्रामृत शेतीसाठी, त्यामध्ये ताक, हिंग वगैरे टाकून ते सगळं. त्यानंतर दुसरं तक्रासव, तिसरं तक्रार्क आणि चौथं तक्रारिष्ट. हे 4 उत्पादनं बनवतोय. आणि त्यामुळे तक्रामृत जो आहे शेतीवर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे त्याला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ते शेतीमध्ये आपला पोहोचवायचं शेतकऱ्यांपर्यंत. ते पोहोचवल्यानंतर आपल्या आर्थिक नियोजन जे आहे ते बसणार आहे. मॅनपॉवर साठी आपण लोकांचे पगार वाढवतो जेणेकरून लोक आपल्याकडे राहावी. तिसरं मॅनपॉवर जास्त संख्येने ठेवणं जेणेकरून आपल्या मॅनपॉवरचा जो शॉर्टेज आहे म्हणजे लोकांवर ताण कमी पडतो. ताण कमी पडला की मॅनपॉवर टिकून जाते. चौथा आहे ऑटोमेशन. गोठ्यातलं पाणी जास्तीत जास्त बाहेर आउट करणं म्हणजे शेण गोमूत्राचं पण जे चिखल टाईप होतं ते कमीत कमी होणं. दुसरी गोष्ट असे उबदार ठिकाणी शेड उपलब्ध करणं. तिसरा ऑटोमेशन आहे शेण काढायला असं बेंड असणारे वक्र टाईप मशीन आणले. पटपट पटपट त्याला व्हील्स ते शेण काढण्यासाठी हे करणं. त्यात चौथं जेसीबीचा वापर करून शेण गोठ्यातनं बाहेर काढणं जेणेकरून माणसांना हाताने शेण उचलायचा कमीत कमी त्रास होईल. जे स्टॉकवालं शेण आहे ते. 5वा आहे की गोठा धुण्यासाठी
हाय प्रेशर वॉशिंग मशीनचे जे जेट येतात ते जेट वापरत कमी पाण्यामध्ये गोठा धुवून पावसाळ्यामध्ये ते खूप गरजेचं आहे की चिकचिक कमी खराट्याने गोठा मारला की कोबा पूर्ण क्लीन राहतो आणि मग गोठ्यावर अडचण राहत नाही. तर अशा प्रकारचे ऑटोमेशन ह्या अनेक गोष्टी आहेत. थोडक्यात दूध उत्पादन वाढवणं, ऑटोमेशन करणं, मॅनपॉवर टिकवणं, त्यांचे पगार वाढवणं, जेणेकरून स्टॅबिलिटी आपल्याला जाईल आणि आला सर्व माल दिसतं. पुढचे नियोजन आहे भविष्यात. तुमचा आवडता एक विषय पैकी एक घेतो. गायींच्या रेतनासाठी काय प्रोसेस आहे तुमची? नैसर्गिक रेतनाचे कट्टर समर्थक आहोत आम्ही. आणि जसं जय गोमाता म्हणतो तसं त्याच्या पुढे आपण जाऊन जय गोपाल म्हणतो. तर नंदीशिवाय रेतन अशक्य आहे आणि असं नकोय की एका नंदीपासून सिमेंटचे हजारो डोसेस तयार केले आणि ते लाखोनी मल्टीप्लाय करून परत वापरले. तर नैसर्गिक रेतन हवं. आपल्याकडे 2 प्रामुख्याने ब्रीडिंग साठी नंदी आहेत आणि छोटे मोठे असे जवळपास 30-35 नंदी आहेत जे आपण इतरांना कोणाला ब्रीडिंग साठी लागले तर ते ठेवले आहेत. शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटी. तर शुद्ध बीजापासून म्हणजे ज्यावेळेस नंदी गाई लावतो गाभण ठेवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये हार्मोन पण इंजेक्ट होतं आणि सिमेंट पण इंजेक्ट होतं आणि एक नंदीच्या गाईच्या 8 दिवसात मागे आणि ते पीक ओव्हरशिप पिरियड टाइम जो 8 ते 10 तास मानला जातो तर तो टायमिंग चुकत नाही. त्यामुळे अॅक्युरसी पण आहे, आपला पण फायदा आहे. विचार करा माझ्याकडे 140 गोवंश आहेत. एवढ्यात जर मला सिमेंट वापरायचा असेल तर तो माझा खर्च हजारोंमध्ये लाखोंमध्ये असू शकेल. पण नंदी वापरल्यानंतर मला ते टेन्शन नाही डॉक्टर बोलवणं त्यावेळेला उपलब्ध राहणं आणि जी काही वंशावळ आहे ती शुद्ध आणि नैसर्गिक आहे माझ्याकडे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैसर्गिक ब्रीडिंगला चॅलेंज नाहीये. अगदी नैसर्गिक ब्रीडिंगला चॅलेंज नाहीये. हार्मोन आणि सिमेंट दोन्ही इंजेक्ट होतं आणि मग काही लोक मी त्याच्या पुढचे जाऊन प्रश्न विचारतो ते प्रत्येकाने थोडंसं क्रॉस व्हेरीफाय करावं. काही लोक काय म्हणतात की अरे गाई दूध काढून देत नाही, लाथा मारते, स्वतःच्या वासराला पिऊन देत नाही. तर माझं तेच म्हणणं आहे शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटी. जर त्या गायींमध्ये सिमेंटच्या माध्यमातून जन्म झालेला असेल त्या गायीचा तर ती ज्यावेळेस मोठी होईल त्यामुळे 100% नैसर्गिक गुणधर्म येतीलच का ह्याची शाश्वती नाही. एक विषय तो. दुसरा विषय असा आहे की अनेक तज्ञांनी मला एक म्हणजे पडद्यामागे हेही मान्य केलं की मोठमोठ्या सिमेंटवर लावलेल्या गायी मिल्किंग मध्ये हाईल देत आहेत, सगळं देत आहेत पण त्या आजारी लवकर पडतात. त्यांचं आयुष्य जे 18-20 वर्षाचं राहत नाही, रोग प्रतिकार शक्ती कमी आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिमेंट पासून ज्या गायी बनवलेल्या म्हणजे ज्या तयार होतात तर ह्या गायींमध्ये मिल्किंग जे इल्ड आहे तर ते दिवसाचं दूध जास्त देत आहेत पण पूर्ण बेतामध्ये जे दूध आहे त्याच्यामध्ये फरक सापडतो. आणि इनब्रीडिंग ह्याच्यावर बरेच तज्ञ भाष्य करतात. पण मला सांगा समजा एखादी मोठी गोशाळा आहे त्यांचा एखादा फेमस नंदी आहे, तो नंदी खूप फेमस होतो, त्याचे हजारो लाखो डोसेस मार्केटमध्ये तर त्याच्यापासून होणारे 5-10 नंदी पण तेवढेच फेमस होतात कारण ती त्याची वंशावळी. पण त्यांचे पण हजारो लाखो डोसेस सिमेंट मार्केटमध्ये येतात परत त्यांच्याच वंशावळीचे. थोडक्यात काय खऱ्या अर्थाने इनब्रीडिंग कुठे होतंय हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ मला वाटतं आलेली आहे आणि सिमेंट मधनं इनब्रीडिंग होण्याचा धोका सगळ्यात जास्त आहे. बरोबर की शेतकरी एवढं रेकॉर्ड ठेवत नाही. बऱ्याच जणांना माहितही नसतं शेतकऱ्यांनी की कोणत्या बैलाचं सिमन गाईला भरलेलं आहे. हे रेकॉर्ड ते ठेवू शकत नाही. खूप कमी गोपालक असे की जे रेकॉर्ड ठेवतात इनब्रीडिंग पासून लांब म्हणजे नाही का इनब्रीडिंग टाळतात. पण सामान्य शेतकऱ्याला खरंच शक्य सिमेंट सर्वत्र तेच मिळतं तर इनब्रीडिंग कसं काय टाळलं? ठराविक जर फेमस नंदी आहेत आणि हाय एज साठी जर त्यांचे डॉक्टर लोक प्रामुख्याने त्यांचेच जर सिमेंट वापरत असतात त्या गोष्टी अडचणीच्या आहेत. त्यामुळे इनब्रीडिंग खऱ्या अर्थात जुनी पद्धत काय होती आपल्याकडे 3-4 वर्ष नंदी वापरणे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याच्या कालवडी वयात येतील त्यावेळेस तो नंदी एक्सचेंज करतो दुसऱ्या गावात देणे, दुसऱ्या गावातल्या इकडे आणणे. तर ही नैसर्गिक पद्धत होती आणि इनब्रीडिंग आपल्या पूर्वजांनाही कळत होतं आणि त्यावर चांगलं काम करत होतं. हे जे आपण उत्पादन बनवतोय गोशाळेमध्ये शेण गोमूत्रापासून गाईच्या दुधापासून ताकापासून माणसांना उपयोगी काय काय उत्पादने बनवते म्हणजे कशासाठी वापरण्यात येत आहेत तसं त्याबद्दल आम्हाला माहिती. मुळात पंचगव्य चिकित्सा पद्धती किंवा पंचगव्य उत्पादने हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि तो स्किप करून चालणार. तर त्याच्यामध्ये आपण 20 प्रकारचे गोमूत्राचे अर्क बनवतो, बाष्पीकृत अर्क. ते कशासाठी वापरले जातात? वेगवेगळ्या आजाराचा वेगळे तुळस अर्क वेगळा, अर्क वेगळा, सप्तरंगी वेगळा, चिराज वेगळा, पाषाणभेद वेगळा, उदरनवा वेगळा. तर वेगवेगळ्या आजारानुसार वेगवेगळ्या अर्काचा वापर केला जातो. अच्छा, म्हणजे हे जर समजून घ्यायचं असेल की कोणत्या आजारावर किंवा कोणत्या त्रासावर आपल्याकडे काय प्रॉडक्ट आहे तर याच्यासाठी मग तुम्हाला एकदा भेटावं लागेल. चिकित्सक कोणतेही गव्य चिकित्सक असतील त्याचा चांगला अभ्यास आहे तर त्या अशा गव्य चिकित्सक तज्ञाकडे जाणं तुम्हाला. शेतीसाठी आपण काय काय बनवतो म्हणाले तुम्ही? शेतीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची खतं औषधं बनवतो नैसर्गिक स्वरूपाची. त्याच्यामध्ये गोमूत्र, गुळ आणि ताक
त्याच्यापासून युमिक ऍसिड बनवतो नॅचरल, जे पांढरी मुळी वाढवणं. त्यानंतर नैसर्गिक युरियाला विकल्प, दह्यापासून आपण युरिया बनवतोय. कीटकनाशकला रिप्लेसमेंट, आपण गोमूत्र उकळल्यानंतर जो अमोनिया निघतो तो एक नॅचरल कीटकनाशक म्हणून आपण वापरतोय. त्याच्यानंतर वज्रास्त्र, ताग, बाजरी आणि 10 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती या सगळ्या मिक्स करून आपण वज्रास्त्र नावाचे फॉर्म्युलेशन बनवतोय. ते कीटनाशक म्हणून खूप चांगलं काम करतं. अमोनिया आणि वज्रास्त्र आलटून पलटून वापरले की टॉपचे रिझल्ट आहे. त्याच्यानंतर फुलगळ, फळगळ, पानगळ, चमक, आक्सा, खोडकीड, पिनहोल हे सगळे नॅचरल प्रॉब्लेम रिप्लेस करण्यासाठी ताक, हिंग, हळद, गुळ वगैरे वापरून आपण तक्रामृत, ताकापासून तक्रामृत नावाचं प्रोडक्ट शेतीसाठी बनवतोय. त्याच्या अप्रतिम रिझल्ट आहे. त्या आल्यापासून आपण म्हणू शकतो की पहिल्या दिवसापासून आपण रासायनिक शेतीशी स्पर्धा करू शकतो. तर रासायनिक शेतीशी स्पर्धा होईल अशा प्रकारचं सुद्धा वातावरण पूर्ण आपण गोष्टी तयार करतोय. आणि मग अजून घनजीवामृत आहे, जीवामृत आहे. तर अशा अनेक प्रकारचे 14 ते 15 प्रकारचे नैसर्गिक खतं, औषधं, कीटकनाशक, बुरशीनाशक, टॉनिक आणि संजीव आपण तयार करतोय आणि त्याची विक्री करतोय. आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी प्रॉडक्ट शेतीसाठी वापरलेत आणि रिझल्ट काय आहे त्याचा? आतापर्यंत साधारण 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत. आणि त्यातले जवळपास 100 शेतकरी लिटरली रेग्युलर स्वरूपात आपल्याकडे स्वतःहून येतात किंवा आपण त्यांच्या फार्मवर जातो. आणि दुसरा विषय रिझल्ट असे आहेत ना की रासायनिक पेक्षा 30-40% खर्च कमी येऊन रिझल्ट आहेत. आणि जमीन पैलवान होते, गांडूळ तयार होतात. आणि समजा कमी पाण्यात जर तग धरायचं असेल किंवा वातावरण खूप प्रतिकूल आहे अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक शेती गरजेची आहे आणि तीच काळाची गरज आहे. म्हणजे जर कोणाला सेंद्रिय शेतीस सुरुवात करायची असेल किंवा आपली जी शेती आता सध्या काही लोकांचे फार्म हे रासायनिक शेतीवर चालू आहे, जर हे सेंद्रिय शेतीकडे वळवायचे असतील तर ते तुमची भेट घेऊन मार्गदर्शन घेऊन प्रॉडक्टही घेऊ शकतात त्याच्यासाठी. हो, 100%. कारण नैसर्गिक शेती, आपण सेंद्रिय शेतीचं फार समर्थन नाही करत, आपण जैविक शेतीचं पण समर्थन नाही करत, आपण रासायनिक शेतीचं पण समर्थन नाही करत. आपण पूर्णतः गो आधारित नैसर्गिक शेतीचं समर्थन करतो, जी प्रकृतीला पूर्णपणे समरूप आहे आणि त्याच्या आधारावर कॉस्ट पण कमी होते आणि 5,100 तत्व साधारण जमीनला आपण त्याच्या माध्यमातून देतो. त्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये जे काही ठराविकच घटक ऑर्गॅनिक फार्मिंग करतात, त्या ऑर्गॅनिक फार्मिंग आपण करत नाही. जैविक शेतीमध्ये ठराविकच जीवाणू वापरतात, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, रायबेझम, अझॅटोबॅक्टर किंवा हे असं ठराविक. तर श्रीमंतांची शेती करायची, 5,100 तत्व असणारी, 5-10 तत्व असणारी शेती करायची नाही. पाटलांची शेती झाली पाहिजे आपलं म्हणणं आहे. आणि आजकाल हे सेंद्रिय शेती किंवा ऑर्गॅनिक प्रॉडक्टला जास्त मागणी पण आहे. कारण लोकांना आता ते रासायनिक शेतीचा हे काय म्हणतो अपाय कळायला लागले आहेत, हानी कळायला लागली. त्यामुळे लोक आता सेंद्रिय प्रॉडक्ट वळत आहेत. नक्कीच ती काळाची गरज, त्याशिवाय वळल्याशिवाय पर्याय पण नाहीये. हॉस्पिटलला जाऊन लाखोंचे बिल करणं, शिवाय आरोग्याचा धोका, एका ऑर्गनची किंमत आता लोकांना कळायला लागलेली. तर आपलं जर शरीर मेंटेन ठेवायचं असेल, शिवाय पर्यावरण मेंटेन ठेवायचं असेल तर आपल्याला नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही. देशी बियाणं, देशी वृक्ष आणि देशी गाय, या 3 गोष्टीशिवाय पर्याय नाही. आता हे सांगा, या क्षेत्रामध्ये नव्याने येत असलेले बरेच तरुण आता गोपालनाकडे, सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. तर तुमच्या अनुभवातून तुमचा काय त्यांना काय सल्ला असेल? मी नाही म्हणतो गाय हे जगातलं सगळ्यात मोठं अर्थशास्त्र आहे, गाय हे जगातलं सगळ्यात मोठं विज्ञान आहे, गाय हे जगातलं सगळ्यात मोठं चिकित्सा केंद्र आहे आणि गाय हे जगातलं सगळ्यात मोठं अध्यात्म आहे. तर त्याच्यामुळे या 4ही दृष्ट्या नवीन लोकांना येण्यासाठी सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म कुठला असेल तर हे आहे. फक्त आम्ही ज्या चुका केल्या तेच, काय चुका करू नयेत नवीन लोकांनी. अनलिमिटेड गाई घेऊ नये, जसं आम्ही एकदम 100 गायींपर्यंत एक्सपांड करायचा प्रयत्न केला, ते करू नये. लिमिटेड गाई, 2 गाई, 4 गाई पासून सुरुवात करायची. जसं तुमचा अनुभव वाढेल तर वाढत जाऊ. आम्ही 3 वर्षानंतर शेण गोमूत्रात काम करायचं त्याच्यापासून बनणारे प्रोडक्ट पहिल्या दिवसापासून बनवायचं, तोट्यात जाण्याचा विषय नाही. मग जर अर्थार्जन मिळालं तर घरच्यांचा सपोर्ट मिळतो आणि तुम्हाला आर्थिक तोटे नसते, आपल्याला काम करायला वेळ पण मिळतो आणि त्या अर्थार्जनामध्ये गुंतून राहिलं की मग बहुतांश ऊर्जा तिथेच करतो. आमची ती 8 वर्ष ऊर्जा तिथे करतो. तर आमचा एक अट्टास वेगळा होता की एकही गाई विकायची नाही आणि आहे त्या व्यवस्थित 140 गाई घेऊन प्रॉफिट. आणि मी पाहिलं गाई तुमच्या सर्वांचं आरोग्य उत्तम आहे, की असं नाही बाबा 140 गोवंश आहे तर तब्येत खालवलेली, चारा नाही, सगळं वेल मेंटेन आहे, ते तर दिसत आहे. आणि आपण एकही गाई विकलेली नाही आणि कोणाकडे दानही मागत नाही. फार क्वचित गरज पडली तरच चुकून मागून एखाद्या वेळेस आपण आव्हान केलं, ठीक आहे. किंवा जे स्वतःहून कोण देत आहे बाबा पाहून तुमचं स्ट्रगल जे चाललेलं आहे. म्हणजे थोडक्यात गोपालन सुरू करण्याआधी चारा व्यवस्थापन, शेण गोमूत्रावर काम करणे हे अगोदर सुरुवात केली पाहिजे. तुम्ही या ठिकाणी
गोवाधारीत किती शेती करता, काय काय उत्पादन करता आणि विक्रीसाठी काय काय उपलब्ध असतं त्याच्यात? आता आपली स्वतःची 5 एकर शेती आहे. हा. भावाची 5 एकर करतोय आणि एक बेंडावले म्हणून त्यांची 10 मध्ये 8 एकर, अशी 18 एकर शेती आपण करतोय. नंतर साधारण 3 एकर रानपडीची म्हणजे 15 एकर शेती आपण करतोय. आता 100% गोवाधारीत. 1 ग्राम युरिया, DAP किंवा कुठलं रासायनिक खतानं वापरतो. दुसरी गोष्ट उत्पादनं. तर शेतीमध्ये आपण वेगवेगळे उत्पादनं घेतो. ज्वारी आहे, गहू आहे, बाजरी आहे, हरभरा आहे. त्यानंतर आपली फळबागेमध्ये जवळपास 200 झाडं आहेत. त्यानंतर सीताफळ, पेरू, डाळिंब आंबा आहे, चिकू आहे, पेरू आहे, फणस आहे. त्यानंतर जांभळाची झाडं आहेत. त्याच्यानंतर संत्री, मोसंबी, लिंबू, पपई. घरी खाण्यासाठी जवळपास असणारी सगळी झाडं आपल्याकडे आहेत. आणि विक्रीसाठी काय काय असतं? विक्रीसाठी आपल्याकडे ज्वारी असते मोठ्या प्रमाणावर, कारण गाईच्या दारासाठी ज्वारी आपण मोठ्या प्रमाणावर. बर. दरवर्षी आपली साधारण 8-8.5 एकरच्या आसपास ज्वारी असते. हा. हरभरे असतात आपल्याकडे विक्रीसाठी. गहू आपण 2 एकरच्या आसपास करतो आपल्या घरी खाण्यासाठी आणि ठराविक ग्राहकांना विकण्यासाठी. तर गहू आपल्याकडे असतात. फळं असतात आपल्याकडे एक्सेस प्रोडक्शन झाली. पपई असेल, चिक्कू असेल, आंबा असेल, पेरू असेल, फळं पण आपल्यासाठी विक्रीकडे असतात. आणि हे विक्री कुठे करता तुम्ही? तुमच्या फार्मवर येऊन घ्यावं लागतं की आउटलेट? आपल्या फार्मवर बरेच लोक व्हिजिट करायला येतात लांबून लांबून. ते पण नेतात आणि वडगाव शहरीमध्ये आपला आउटलेट आहे. तर त्या आउटलेट मधनं पण लोक गहू, ज्वारी किंवा जे काही लागते ते आवर्जून नेतात. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉडक्ट हवा असेल सेंद्रिय शेतीमधून जे तुम्ही विकता त्यापैकी, तर तुम्हाला फोन करून येऊन तुमच्याकडून घेऊ शकता. बरोबर. एक विचारायचं आहे, तुम्ही गिर गाईच का निवडले? आता 2016 साली मी आउटलेट चालू केलं सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर मग लक्षात आलं की जर 100% ओरिजिनल दूध द्यायचं असेल तर स्वतःच दूध आहे. मग दुधाची विक्री करायची त्यावेळेस पंचगव्य बद्दल फार थोडं मर्यादित माहित होतं. शेणाचे किती फायदे, गोमूत्राचे किती, ताकाचे किती. तर म्हणून दूध हा विषय फोकस ठेवला आणि म्हणून गिर गाईकडे आपण वळलो. पण त्याच्यामुळे ते गिर गाईचं सिलेक्शन आपण त्यावेळेस म्हणजे दुधाच्या कारणासाठी गिर गाई सिलेक्ट केला. बरं. आपली महाराष्ट्राची जी खिल्लार ब्रीड आहे तिच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अतिशय चांगलं मत आहे. माझं म्हणणं आहे, आम्ही चुकलो. आता ह्या गायी ह्या आपल्या लक्ष्मी ह्या आपण बरोबर नाही शकत. बरोबर. पण येणाऱ्या प्रत्येक गोपालकाला आम्ही सांगत असतो की जर दूध हा विषय म्हणजे दूध फार उत्पादन नाहीच आहे. मी सांगितलं 10 लिटर गोठा सांभाळलाय, आज 100-120 लिटर आहे. तर दूध अत्यल्प आहे तसं बघायला गेलं तर 1 लिटरचं पण ऍव्हरेज बसत नाही. मग हे जर करायचं असेल तर आपली खिलार केव्हा बेस्ट आहे. तर सुंदरता, ताकदपणा आणि चपळता याचा सुरेख संगम म्हणजे खिलार. आणि आपल्या जलवायूला पण ती आपल्या जलवायूनुसारच बनलेली आहे. आणि अतिशय काटक, चपळ आणि शेतीच्या कामाला येणारी, बैलगाड्याच्या कामाला येणारी तिची कोंडव. त्याच्यामुळं खिलार हीच काळाची गरज. स्थानिक गोवंश. बरोबर. स्थानिक जे काही गोवंश खिलार असेल किंवा गवळाऊ असेल त्या प्रांतामध्ये जे काही असेल स्थानिक गोवंश, त्याच्यामध्ये खिलार म्हणजे आक्रमक आणि चपळता म्हणून मी 1 नंबर म्हणजे खिलार. ठीक आहे. ज्यांचा जो प्रदेश आहे, जे राज्य आहे, त्यांची जी तिकडे स्थानिक प्रजाती आहे ती त्यांनी हे केली पाहिजे, पाळली पाहिजे. खिलारचं गोमूत्र सुद्धा खूप प्रभावी आहे. अगदी पाळेकर गुरुजी सुद्धा सांगतात जर गिरचं तुम्ही 15 लिटर गोमूत्र जर जीवामृत बनवायला वापरत असेल 200 लिटर पाण्याला, तर खिलारचं 7.5 ते 10 लिटर गोमूत्र खूप आहे. थोडक्यात म्हणजे आपल्या जलवायूला ते स्थानिक आणि एक वेगळी क्षमता आहे त्याच्यामध्ये. ज्या गायीचं दूध जेवढं कमी तेवढं शेत गोमूत्रामध्ये त्याचे प्रभावी गुणधर्म येतात. बरोबर. त्यामुळे गोमूत्रासाठी, शेतीसाठी सुद्धा खिलार बेस्ट आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे येणाऱ्या लोकांनी खिलारचा पॉझिटिव्हली विचार करतायत. दारादारात खिलार असली पाहिजे. तुम्ही जे प्रॉडक्ट विकता शेण गोमूत्रावर जे आधारित आहे त्यापैकी एखादा असं एखादं प्रॉडक्ट सांगा की जे दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतात, ज्याची किंमतही कमी आहे आणि जे तुमच्याकडून खरेदी केल्याने तुमच्या या गोपालनाला हातभार लागेल. असे प्रामुख्याने 2-3 प्रोडक्ट मी म्हणेन. सगळ्यात पहिले साबण. दररोज आंघोळीसाठी आपल्या साबणाची गरज आहे. आपण साबण मुलतानी माती, नागरमोथा, रिठा, शिकेकाई, हळद, भीमसेनी कापूर वगैरे असं सगळ्या नैसर्गिक घटकांपासून बनवतोय. अगदी त्यात सोडियम सिलिकेट सुद्धा वापरत नाही. म्हणजे 0.1 मिलीग्राम सुद्धा आपण त्यात केमिकल नाही. पूर्णतः नैसर्गिक हे स्वस्त आहे. 40 ते 50 रुपयामध्ये आपण तो विक्री करतो आणि त्याच्यामुळे तो दैनंदिन वापरासारखा आहे. एका व्यक्तीला 12 ते 15 दिवस साबण जातो आणि कुटुंबाला आमच्या 6 ते 7 दिवस तो साबण जातो. त्यामुळे दैनंदिन वापरू शकता. अतिशय स्वस्त आहे, मस्त आहे, पर्यावरणाचं पोल्युशन कमी करणार आहे. सेम धूपकांडी, अगरबत्ती लावण्याच्या ऐवजी त्याच कॉस्ट मध्ये तुम्ही दारामध्ये धूपकांडी लावू शकता. तर ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने दैनंदिन जीवनात अतिशय स्वस्त आणि मस्त आहे. अजून मी 1-2 प्रॉडक्ट मी स्वतः तुमचे वापरले आहेत.
एक ते सर्दीसाठीचं कोणतं? अमृतधारा, अमृतधारा. ओरिजिनल भीमसेनी कापूर, ओवा सत्व आणि पुदिना सत्व, या 3 गोष्टीचं एकत्र कॉम्बिनेशन म्हणजे अमृतधारा. ते सर्दी, खोकला, थंडी, तापावर खूप चांगलं आहे. किंवा पेन जर होत असेल, पुढे स्वेलिंग असेल तर नॅचरल आयोडेक्स सारखाही त्याच्यावर तुम्ही रोल ऑन सारखा वापर करून त्यामध्ये हिट जनरेट होते आणि सूज ओसरते. दात किडला असेल तर कापसावर 1-2 थेंब ठेवून दाताखाली ठेवलं तर कीड पण कमी होते आणि नॅचरल वेदनाशामक म्हणून पण ते काम करतं. तसं अमृतधारा एक खूप चांगलं प्रोडक्ट. नाकाच्या समस्येसाठी एक आहे ना? तुपापासून आपण आता तुपामध्ये आपली स्पेशालिटी पंचगव्य घृत हे बनवलं जातं. पंचगव्यामध्ये तर त्याच्यामध्ये तूप प्रामुख्याने, त्याच्यामध्ये 10% ताजं दूध, 10% ताजं दही, 10% ताजं गोमूत्र आणि 10% ताजा शेणाचा गोरस, तर तो टाकून पंचगव्य घृत बनवतात. ते नाकामध्ये नस्य म्हणून करतात. मानेवरच्या अनेक विकारांना ते अतिशय प्रभावी उपयोगी आहे. आणि नाभीवर पण टाकता येतं. आयुर्वेदामध्ये नाभी चिकित्सा हा खूप महत्वाचा विषय. नाभीचं म्हणतात ना, नाभीचं पोषण करण्यासाठी पंचगव्य घृताचे खूप चांगले फायदे, मालिशसाठी पण चांगले पाहिजे त्याचे. समजा इकडे गायींच्या सानिध्यात जर कोणाला येऊन इकडे राहायचं असेल, त्याची राहण्याची, खाण्यापिण्याची, समजा कोणाला 1 दिवसासाठी 1 डे व्हिजिट करायची, सकाळी आले संध्याकाळी गेले, काहींना स्टे करायचं असेल, गायींच्या सानिध्यात राहायचं असेल मानसिक शांतीसाठी, तर त्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत का आपल्या इकडे? थोडक्यात गो टुरिझम आहे का आपल्याकडे? आहे. गायीच्या सानिध्यात तुमची राहण्याची, खाण्याची सोय ते होईल. आवर्जून या. जपानमध्ये त्याच्यावर संशोधन झालं. जपानमध्ये त्यांनी पेटंट घेतलंय. पेटंट कधी घेतलं? तुमच्याकडे रिसर्च रिपोर्ट आहे, सगळा डेटा आहे, त्याच पेटंट घेतलं. गायीच्या सानिध्यात झोपल्याने कॅन्सर बरा होतो. त्याचं पेटंट त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे काळाची गरज आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल अवश्य. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात तुमचे काही चार्जेस आहेत ते तुम्हाला कॉल करून विचारून याच्यावर ते येऊन इकडे राहू शकतात. ठीक आहे. आणि याचा आनंद घेऊ शकतात नक्की नक्की. गोशाळेचा, हे सगळं गो गोमातेचा. आधारित व्यवस्थेसाठी चाललेले आहे. मी आणखी इकडे एक पाहिलं, तुमच्या गोशाळेच्या भोवती विशेष करून पश्चिम साईडला तुम्ही बऱ्यापैकी झाडं लावलेली आहेत आणि मला वाटतं तुमची 100% झाडे भारतीय वंशाचीच दिसत आहेत मला, तर त्याच्याबद्दल माहिती द्या. आम्ही 3 गोष्टींचं समर्थन करत आलोय. देशी गाय, देशी वृक्ष आणि देशी बियाणं, या 3 गोष्टी काळाच्या गरजेच्या आहेत. गोशाळेच्या कडाकडाला तुम्ही बघसाल, पिंपळाचं झाड आहे, वडाचा आहे, बदामाचा आहे, बेलाचा आहे, दुधाचा आहे, त्याच्यानंतर आंब्याचा आहे, कडुलिंबाचा आहे. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची देशी सगळी झाडं आहेत आणि ह्याचे वेगवेगळे उपयोग येतात. उदाहरणार्थ पिंपळ ऑक्सिजन वाढवतं. लिव्हरच्या किडनीच्या संदर्भात आपल्याला खूप चांगले रिझल्ट आहे. गायींना लिव्हर टॉनिक म्हणून पिंपळाची पानं खूप फायदेशीर. वडाकडे तुम्ही गेलात तर शक्तिवर्धक आहे, बलवर्धक आहे. गायींना बऱ्याच वेळा अंग बाहेर टाकण्याचा जो प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये वडाची पानं खाऊ घालतात, तर ते आहे. उंबराचं झाडावर तुम्ही गेलात तर उंबराचं झाड असं आहे की जे नॅचरल सप्लिमेंट म्हणून उंबर सर्वोत्कृष्ट. त्याची जी फळं आहे त्याची पावडर गायींना खाऊ घालू शकतात. त्याची पानं पण गायींना खाण्यासाठी खूप चांगली आहेत. तो उंबराच्या फळांच्या अतिशय चांगले उपयोग आहे. जांभळाची पानं परत लिव्हर टॉनिक म्हणून बेस्ट आहे. तसंच आंब्याची पानं सुद्धा गायींसाठी खूप चांगली आहेत. कडुलिंबाची पानं डिवर्मिंग साठी सगळ्यात चांगली आहेत. तसं देशी गायी आणि देशी वृक्ष, या 2 गोष्टी एका नाण्याच्या मला वाटतं 2 बाजू आहेत, त्या जपल्या पाहिजे. या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले आणि काय शिकले तुम्ही? अनुभव तर खूप आले. मी नेहमी म्हणतो इंजिनियर म्हणून मी काय करू शकलो याचं फारसं मोठं उत्तर मी नाही देऊ शकत. 8-10 वर्षात 14 वर्षामध्ये ठराविक पैसे मी कमवले. पण ह्या क्षेत्रात आल्यानंतर कस्टमर जेवढे चांगले फीडबॅक आहेत, 140 गायी सांभाळत असताना ठीक आहे आम्हाला खूप एनर्जी वापरावी लागते, पण त्याच्यानंतर जे लोकांचे फीडबॅक आहेत ते खूप सुंदर आहेत. तुम्ही चांगलं काम करताय आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप आदराने. कारण आपण एकही गाय न विकता, कोणाकडे दान न मागता हे सगळं विश्व सांभाळतोय. त्याच्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. पंचगव्याच्या उत्पादनाचे रिझल्ट मिळतात लोकांना वेगवेगळे. अगदी तूप नेलं, आपण सगळे शुद्ध उत्पादन देतोय. आपण भेसळ किंवा फक्त विकायचं म्हणून विक्री हा विषय नाही. त्यामुळे कस्टमर कडून येणारा जो पॉझिटिव्ह फीडबॅक आहे हा नवीन ऊर्जा देणार आहे आणि ह्या ऊर्जेच्या जीवावर आपली वाटचाल चालते. फ्युचर प्लॅनिंग काय आहे तुमच्या गोपालला? किंवा पुढचे प्रोजेक्ट काय आहेत तुमचे? पुढचे प्रोजेक्ट बरेच आहेत. वैदिक पेंट आहे, वैदिक प्लास्टर आहे, शेणापासून विटा बनवायचा आहे. त्याच्यानंतर भविष्यात जाऊन गोकास शेणापासून बनणार लाकूड ते आहे. त्याच्यानंतर बायोमिथेन आहे, बायो सीएनजी आहे. तर ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी आहेत. टप्प्याटप्प्याने आपण एक एक गोष्ट करताना आणि एका गोष्टीने मोठं पाऊल टाकले. नंदी शाळा हे एक माझं स्वप्न होतं. 100 गायी सांभाळल्यानंतर जे पुण्य लाभतं तर ते गायी एक नंदी सांभाळायला लागतं. आपल्याकडे 35-40 नंदी आता छोटे मोठे आहेत आणि नंदी शाळा एक सेपरेट ऑलरेडी कंपाऊंड बनवले आपण, शेड नाही बनवलं. ते शेड बनवायचं तर काम काही दिवसात चालू होईल. त्याचं काम म्हणजे मी पण म्हणेल तुमच्या गोशाळेचं जर काही वैशिष्ट्य असेल ना तर ती नंदी शाळा
एकही नंदी तुम्ही कुठे दिला नाही आणि अभिमानाची सांभाळता. की 2-4 गोरी सुद्धा मार्केटमध्ये सांभाळायची लोकांची मानसिकता नाही. बरोबर. आपण 35-40 नंदी सांभाळतो. तर मी परत एकदा नम्रपणे आवाहन करतो हम्म. की नंदी सांभाळणं खरंच तोट्याचा विषय नाही. हम्म. परत एकदा राजाश्रय आणि लोकाश्रय असलं पाहिजे. इनफर्टिलिटी नपुसकता खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली. त्यात नंदीचा रोल खूप महत्वाचा आहे. नंदीच्या मूत्रापासून जे नंदी शेवगा अर्क बनतो, हम्म. तर हा नंदी शेवगा अर्क एनर्जीचा सगळ्यात चांगला स्रोत, इनफर्टिलिटीचा एक चांगला स्रोत मानला जाऊ शकतो. हम्म. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एखाद्या जास्त झोप येते, जास्त आळस येतो, जास्त कंटाळा येतो, त्यासाठी चांगले. महिलांना गर्भाशयाचे काही प्रॉब्लेम असतील तर ते निराकरण करण्याची एक चांगली क्षमता नंदीच्या मूत्रामध्ये आहे. नंदीचं मूत्र हुंगल्याचे त्यातला जो अमोनिया आहे त्याचे आपल्या धर्मग्रंथामध्ये वेगवेगळे उल्लेख आहेत. तर नंदी सांभाळणं हे ऍक्च्युअली तोट्याचं काम नाही, तर ते लोकाश्रय आणि राजाश्रय या गोष्टी असल्या पाहिजे. बर. आणि माझं एक आव्हान असेल, जे कोणी मुलाखत बघतो, खैरे साहेबांचे जे प्रॉडक्ट आहेत, गोशाळेला आहे ना, अनुदानापेक्षा त्यांचे जर प्रॉडक्ट विकत घेतले तर हे जास्त फायदेशीर राहतं. कारण काय होतं, गोपालक पण मग प्रॉडक्ट बनवतात आणि गोशाळा आत्मनिर्भर होते. जोपर्यंत आपण गाय अर्थशास्त्र या विषयावर सिद्ध करत नाही तोपर्यंत गायींना गो हत्या जी आहे ती वाचवायची असेल तर पंचगव्य प्रोडक्ट किती चांगले किती प्रभावी हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. लोकांकडून त्याला मागणी पाहिजे. आणि जर मागणी असेल तर एकही गाय कत्तरखान्यामध्ये जाणार नाही. लोकाश्रय राजाश्रय असला पाहिजे. मी माझ्या साईडने आवाहन करू इच्छितो, जे कोणी मुलाखत बघतील, की खैरे साहेबांकडून प्रॉडक्ट विकत घ्या, जेणेकरून त्यांच्या गोपालनाला हातभार लागेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल, आत्मबल वाढेल आणि त्यांना एक एनर्जी येईल, एक ताकद येईल या गोपालनामध्ये. तुम्हालाही त्या प्रोडक्टचा फायदा होईल. प्रोडक्ट बरोबर. वापरल्यानंतर ग्राहक म्हणून तुम्हाला कळतील की साबण किती इफेक्टिव्ह आहे, दंतमंजन किती चांगलं आहे, त्यानंतर धुपकांडी किती एक चांगला स्मूथ अनुभव येतो. तूप 3 महिने तूप जर तुम्ही वापरताय औषधासारखं तर त्याच्यामध्ये सुद्धा अप्रतिम रिझल्ट आहे. 1 ना 1 ग्राम तूप आपण स्वतः बनवतो. चालेल. धन्यवाद. जय गोमाता, जय गोपाल.